तर आज मी बनवणार आहे पनीर टिक्का मसाला। सो गाईज, माझं थोबाड का सुजलेलं आहे मला माहीत नाही आहे, तरी पण गुड मॉर्निंग आणि चला आवरते आता पटापट। हे गाईज, कसे आहात तुम्ही? वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर गाईज, आज मी अशी रेसिपी बनवणार आहे जी की मी कधी बनवलेली नाही आहे, पण मी खाल्लेली आहे भरपूर वेळा, पण बनवलेली नाही आहे। तर आज मी बनवणार आहे पनीर टिक्का मसाला आणि मला नाही माहिती मी कशी बनवणार आहे। मी खूप सारे व्हिडिओज पाहिलेले आहेत, बट मी ट्राय करणार आहे आज। तर चला, मी कशी ट्राय करते हे तुम्हाला दाखवते आणि तुम्ही पण माझ्यासोबत बनवा। तर चला। सो गाईज, इथे मी गोविंदचं दही आणलं होतं आणि हे खूप छान आहे, किती घट्ट असतं बघा। तर इथे मी थोडंसंच दही घेतलेलं आहे आणि मी बारीक केलेला कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो घेतलेला आहे। आणि इथे मी ऑप्शनल आहे हा वाटाणा, तुम्ही नाही टाकला तरी पण चालेल। तर आता इथे दह्यामध्ये मी थोडंसं बेसन टाकलेलं आहे आणि ओवा टाकला आहे थोडासा। आणि इथे मी घेतलेला आहे घरची लाल मिर्च पावडर, हळद आणि मसाला, गरम मसाला आणि थोडंसं स्वादानुसार मीठ टाकलेलं आहे आणि थोडासा लिंबूचा रस टाकायचा आहे आणि थोडंसं सनफ्लॉवर ऑइल टाकलेलं आहे। तुम्ही गरम करून टाका, मी इथे गरम न करताच टाकलेलं आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे। आणि आता ह्याच्यामध्ये कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो मिक्स करायचं आहे आणि खूप छानपणे त्याला मिक्स करायचं आहे। पनीर आत्ताच मी टाकलेलं नाही आहे, कारण की पनीर मिक्स करताना थोडंसं स्प्रेड होतं। आणि आत्ता मी पनीर मिक्स करत आहे। इथे मी पनीरचे खूप छोटे छोटे तुकडे केलेले आहेत, तुम्ही मोठे पण तुकडे ठेवू शकता पनीरचे। आणि खूप हलक्या हाताने मिक्स करायचं आहे, जेणेकरून पनीर स्प्रेड नाही होणार। आता तुम्हाला मिक्सरमध्ये एक वाटण तयार करायचं आहे। इथे घेतलेला आहे मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि 1 चम्मच जिरा आणि थोडीशी हिरवी मिरची आणि वाटण तयार आहे। तर गाईज, इथे कढई गरम झालेली आहे आणि यामध्ये मी थोडंसंच तेल टाकलेलं आहे, कारण की आपल्याला आता जे आपण मॅरिनेट करून ठेवलेलं आहे मिश्रण, ते थोडंसं शॅलो फ्राय करून घ्यायचे। आणि आता मी कढईमध्ये टाकते, हे ऑइल गरम झालेलं आहे। तर गाईज, पनीर आणि बाकी व्हेजिटेबल्स शॅलो फ्राय झालेले आहेत आणि मी जसं सांगितलं तुम्हाला की मी वाटाणा ऑप्शनल ठेवलेला आहे, तर तुम्ही स्किप करू शकता, पण मला आवडतो वाटाणा पनीरमध्ये, तर मी टाकणार आहे। तर इथे ऑइल गरम झालेलं आहे आणि आपण जे वाटण मिक्सरमध्ये बारीक केलेलं ते मी टाकलेलं आहे। खूप छान असा तडका बसलेला आहे त्याला आणि थोड्या वेळ हे वाटण आपण झाकून ठेवायचं आहे। तर गाईज, 2-3 मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता की तेल कसं सुटलेलं आहे। तर याच्यामध्ये मी टाकलेलं आहे अद्रक लसणाची पेस्ट आणि घरची लाल मिर्च पावडर, हा घरचा मसाला आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे आणि छान असं मिक्स केलेलं आहे। आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण तयार केलेलं त्याच्यामध्येच मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि ते ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि आता खूप चांगलं मिक्स करायचं आहे आणि थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचं आहे। ओ माय गॉड, मसाला जळाला। काय करू आता, उघडू का नको? माय गॉड, जळाला नाही। ॲक्च्युली ते वाफेमुळे समजत नव्हतं मसाला जळाला आहे की नाही। तर याच्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला पनीर आणि व्हेजिटेबल्स, जे आपण शॅलो फ्राय करून ठेवले होते। खूप हलक्या हाताने मिक्स करायचं आहे आणि याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही स्किप करू शकता वाटाणा, पण मी याच्यामध्ये ॲड करणार आहे। आणि सगळं झाल्यानंतर मी याच्यामध्ये वाटाणा ॲड केलेला आहे आणि मी वाटाणा आधीच शिजवून घेतला होता, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे। आणि मी आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे, छान असं मिक्स करायचं आहे। तर छान असं मिक्स झाल्यानंतर 5 ते 10 मिनटं झाकून ठेवायचं आहे।
तर गाईज 10 मिनटं झालेले आहेत आणि आपली पनीर टिक्का मसाला रेसिपी तयार आहे. सॉरी, मटर पनीर टिक्का मसाला रेसिपी तयार आहे. आणि याच्यावरती मी हिरवी कोथिंबीर टाकलेली आहे, कारण की कोथिंबीर नसेल तर मला माझी भाजी तयार झाली आहे असं वाटतच नाही. आणि तुम्ही बघू शकता की ही किती छान दिसते. मला तर ही ढाबा स्टाईल असं वाटते की मी कोणत्या तरी ढाबावर बनवली आहे भाजी, आणि खूप छान बनली आहे. आणि याचा सुगंध तर इतका छान येतो आहे की मी तुम्हाला आता शब्दात नाही सांगू शकत. तर तुम्ही एकदा ट्राय करा. तर चला, मी आता घेते थोडी खायला. मी इथे चपाती घेतलेली आहे आणि मी पुरी बनवणार होते, पण परत म्हटलं नको, मला फार असं तामझाम नाही आवडत. तर आता मी चपातीबरोबर खाते आणि माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे. मला असं वाटते तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असेल बघून. खूप छान दिसते हे. सो ओ माय गॉड. सो गाईज, पनीर टिक्का मसाला रेसिपी बनवताना तुम्ही पनीरचे तुकडे थोडे मोठे ठेवा, नाहीतर माझ्या रेसिपीसारखे तुमच्या पण रेसिपीमध्ये पनीरचे तुकडे दिसणार नाहीत. सो गाईज, आजचा व्हिडिओ मी इथंपर्यंतच ठेवते. आणि मी बनवलेली रेसिपी माझ्या पद्धतीने मी जशी बनवली आहे तशी तुम्ही एकदा ट्राय करून बघा. खूप छान बनते. आणि मटर पनीर टिक्का मसाला रेसिपी खूप छान झाली आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि नेक्स्ट रेसिपी काय असेल मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी ट्राय करायचं, बनवायचं बघते. आणि तर चला गाईज, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल, लाईक, शेअर अँड कॉमेंट. आणि कायम हसत राहा आणि खुश राहा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.